भिवंडी तालुक्यातील वेहेळे गावचे प्रकाश थले यांचे वडील कैलासवासी मगन हालोजी थले यांचे 5वे पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत थळे परिवाराच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आले होते। यावेळी कीर्तनात मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ तसेच नातेवाईक उपस्थित होते। कैलासवासी मगन हालोजी थळे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त यावेळी त्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। वेहेळे गावचे कैलासवासी मगन हालोजी थले यांनी आपल्या परिश्रमातून संपूर्ण परिवाराला सांभाळले होते, तर आजही थळे परिवार त्यांच्या आशीर्वादाने मोठ्या सुखाने नांदत आहे। छत्रपती शिवाजी राजांचं हिंदुत्वामध्ये ते सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे। कोण्याही जीवाचा परमे सर्वेश्वर पूजनाचे हे सांगायचं तात्पर्य आहे। आणि तुकोबांनी याची अनुभूती होती की मृत्यूलोकात ही स्पर्धा आहे। या स्पर्धेत जगणं आणि समाजाला उपदेश करणं हे फार अवघड आहे, फार अवघड। म्हणून महाराज येत नव्हते, म्हणून मग आता सांगितलं इकडे आपल्याकडे स्पर्धा आहे। मी एका ठिकाणी कीर्तनला गेलो, ते कीर्तन झालं गायनाचार्य इथलं नाही सांगत तर तिकडलं सांगतो। एक गायनाचार्य माझ्या बाजूला आला, मला म्हणजे महाराज आज कशी काय साथ केली, म्हटलं फार सुंदर गायले तुम्ही। महाराज तसं नाही, माझा आवाज पण एक नंबर, एकमेकांना सोबत घेणं, सहकार्य करणं याला परमार्थ म्हणतात। पण इकडे स्पर्धा उभी राहिली। आता मी नवीन गाडी घेतली बाबा, आमच्या काही जोडीदारांनी मित्रांनी मला फोन केला, कबीर महाराज अभिनंदन नवीन गाडी घेतल्याबद्दल। आमच्या गावाकडचा एक मित्र आहे, खरं सांगतो आहे, काही मित्र म्हणायला मित्र आहेत पण ते आपल्या गाठीचे, कधी तुमचा घात करताना सांगता येत नाही। गावाकडचा एक मित्र आहे, त्या मित्राने मला फोन केला, म्हणजे कबीर महाराज, म्हणजे बोला, म्हणजे नवीन गाडी घेतली, म्हणजे हो, म्हणजे इनोवा घेतली, म्हणजे बरोबर आहे। नाही महाराज 30 लाखाची ऐकलं, म्हणजे ही बरोबर आहे। नाही मग हप्त्यावर घेतली का, मी म्हटलं सप्त्यावर घेतली। काय करायचं हप्त्यावर, मला काय म्हणायचंय, आपल्या घरासमोर 4 गडे त्या पूजत बसाव्या, लोकांनी एक घेतली म्हणून लोकांच्या पोटात दुखते। तुम्हाला एक मोठं वाक्य बोलू का, मृत्यू लोकातला माणूस हा स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे। तुकोबांनी समाजाकडे पाहिलं, तुकाबानी मध्ये झालेली निरोपा, हा मार्ग सोपा सुखरूप भगवंताचा मार्ग हा सांगण्यासाठी आम्ही आलो। तुकोबांना झालं जिकडं पाहिजे तिकडं सगळी माणसं दुःखी। महाराजांना वाटले यांना उपदेश करण्याची आवश्यकता आहे। पहा, मनुष्य देहालाच उपदेश का केला, बाकी इथं आल्यानंतर पशुआधिक सर्व होते, आणि काही ज्ञान नाही, याच देही घडे देवाचे भजन। म्हणजे महाराजांना माहिती होतं की मनुष्य देह भजन करू शकतो, बाकीचे लोक करू शकत नाही। मला सांगा, पशु काय पाप पुण्य झालं, पशुला पाप आणि पुण्य याचं ज्ञान नाही आहे, याचं ज्ञान तुम्हा मला वाया मनुष्यवर भार मनुष्य। जर गाढवाला कळलं असतं आपल्या पाठीवर बोजा कशाचा आहे, त्याला गाढव का म्हणतील महाराज, गणेश महाराज गाढवाला माहिती नाही त्याच्या पाठीवर बोजा कशाचा आहे। काय वाटतं तुम्हाला, लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आपण, पण त्या गोष्टीतून काय शिकण्यासारखं आजपर्यंत पाहिजे। गाढवा मागं गाढव निघाला, गाढवा मागं गाढव निघालं, समोर एक गाढव आणि मागे एक गाढव, समोरच्या गाढवाच्या पाठीवर मिठाची गोणी आणि मागच्या गाढवाच्या पाठीवर कापसाची गोणी। लक्ष दिलंय का बरं का, पुण्यस्मरणाची कीर्तन ही गेलेल्यांसाठी नसतात, जी माणसं राहिली त्यांच्यासाठी। आता तुम्ही पुढे हात छोटे नका करू नाश आयुष्याचा, महाराज सांगतात उपदेश करण्यासाठी आला। म्हणून मी आता काय म्हणलो, पुण्यस्मरणाची कीर्तन वर्ष शास्त्र ही गेलेल्यांसाठी नसतात, ती गेली देवाच्या चरणाजवळ निघून झाली। आता बसलेल्यांपैकी एखादा अर्धा जर भ्रमात असेलच की मला जायचं नाही, तर येथे नाही उरवले अवतार शुभ महाराज इथं अवतार उरले नाही, पण अवतारवाले पण झालाय। याची शाश्वती असावी। कीर्तन म्हणजे मरणाचं स्मरण आहे। कदाचित मृत्यू लोकात आलेल्या एखाद्याला वाटेल की मी कोट्याधीश आहे, माझे लई बंगल्या, माझे 2-3 म्हणजे अशा माझ्या प्रॉपर्टी घेऊन ठेवल्या आणि मी राहणार आहे, तर बाबा हा तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे। रावणासारखे गेले 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या रावणाच्या। साहेब, रावणाच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं। पहिला मंडळ सोन्याचा रेट आता कसा झाला, 7 कोटी घन सोन्याची रावणाची, आपलं 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गोड्या उड्या ठेवते। आपण रावणाच्या रेटला तरी आहे का, रावणासारख्याला जावं लागलं। फार मोठी मोठी माणसं गेली तर मला काय सांगायचं लक्षण नाही का, जर मनुष्य देह भ्रमात असेल की मला जायला लागणार नाही। आणि तुकोबाने बी गेली की, तुकोबाने गेले नाहीत का, स्वतःचा धृतराष्ट्र बी गेला, तो धृतराष्ट्र आधी झोडपळून गेला,
आणि तुकोबाराय घ्यायला जगाचा मालक आहे. दोघांच्या जाण्यात मात्र फरक आहे. येणं कसं माहिती नाही, जाणं मात्र चांगलं असतं. येणे कसं, कोर्टाचा दरवाजा आहे, कैदी बी जातो आणि जज बी जातो. दोघांच्या जाण्यात फरक आहे. मला असं वाटतं आपलं जाणं हे सकल संतांसारखं असावं. का आता निश्चिंतीने म्हणजे जाताना असं म्हणत नाही आलं पाहिजे सुरबाई आणि गॅसचं बटन चालू राहिलं का बघ एवढा प्राण राहिला माझ्या द्यात. नाही 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 नाही, निश्चिंत झाला पाहिजे माणूस. करतील माझ्या नंतर तेव्हा आता माझा हात घे ना, तुझ्या नामस्मरणात विलीन करून घ्यायचं. आज मी तुझ्या चरणाजवळ येणार आहे. माझ्या विठोबाचा अतिशय सुंदर निवेदन बरं का. दैवाती महाराज मी कधीच अभंगाचं टिप्पण करून येत नाही. जसे चेहरे दिसतील सांगण्याचा प्रयत्न करते. त्यांना मी काही फोन करून सांगितलं नाही प्रमाणे करून द्यायचं. हे सगळं ऑटोमॅटिक होतं. खरं सांगू का तुम्हाला, ज्या कीर्तनात सहजता आहे ते कीर्तन हृदयापर्यंत उतरत असते. जे कीर्तन टिप्पण काढून आलेलं आहे त्याला काय फॉर्मॅलिटी औपचारिकता आहे. 2 तास कीर्तन करायचं, मानधन घ्यायचं, गाडीत बसायचं निघायचं. पण प्रकाश भाऊनीच्या हृदयात तुला मला हे निमंत्रण दिलं. त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी महाराज आमचा कार्यक्रम फार सुंदर आहे, आमच्या माणसाने आमच्यासाठी फार मोठं कार्य केलं. त्यांच्या आठवणींना उजाळला आणण्यासाठी हा कार्यक्रम लक्ष नाही का मला काय सांगायचं. म्हणून मी या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं हे कार्यक्रम गेलेल्यांसाठी नाही तर राहिलेल्यांसाठी निश्चित आहे. महाराज हे का सांगितलं माहिती का, खरंच हो महाराज मी खूप मोठे मोठे पुण्यस्मरणाला गेलोय, पण कदाचित येणाऱ्याला माहितीच नाही अजून जायचंय म्हणून. मी ते आमच्या इकडं पलीकडे सांगली भागे साहेब, सांगलीचा सातारा सांगली एका पुण्यस्मरणाला गेलो. एक साहेब मला म्हटले महाराज आपण पहिला बंगला बघायला जाऊ आणि मग कीर्तन चालू करू. म्हणजे साहेब बंगल्याचं काय म्हटले महाराज बंगला बघायला लागेल. म्हणजे संत येते घरात तोची दिवाळीत असतात, तुमची पावलं आमच्या घराला लागू द्या. साहेबांना म्हटलं साहेब आम्ही संत नाही ना, आमच्या शर्ताला खिशे ऐकलं का तुम्हाला. आता आम्ही काय करायला काहीतरी ठरवून आलो असं ना, लक्षच नाही का मला काय सांगायचे. संतांनी सदरे घातले पण त्यांच्या सगळ्यांना खिशे नव्हते. ऐका मला काय सांगायचं. साहेबांना म्हणलं चालेल साहेब. आता साहेबांना नाही म्हणावं तर परत याच्यात कपात करतील म्हणून म्हणून जावं लागलं. आता कधी कधी ऐकायला लागते, लक्षच नाही का. आणि मग गेलो ते साहेबांनी बंगला बघितला, हॉल बघितला आहे. एखाद्या गरीब मुलीचं लग्न होईल इतका सुंदर हॉल होता. साहेबांना म्हणलं साहेब एकच नंबर आजच करायचं म्हणून होता, लई भारी. इथलं नाही सांगत मी एखाद्या काय करायचं म्हणलं ना लई भारी, ते 2 तास बोर करतो मग पुढे तसंच असतं. आणि मग ते बंगला बघितल्यानंतर हॉल बघितला. आता साहेब तेवढ्यावर थांबत नाही शिव महाराज, ते मला किचन मध्ये घेऊन गेले. आता मला सांगा हो लाडकी बहीण, मला सांगा महाराजाला किचन मध्ये घेऊन जायची काय आवश्यकता आहे का. म्हणजे महाराज कसं काय किचन म्हणलं अहो साहेब किचनचं काय करायचंय. महाराज अहो सगळे ऑटोमॅटिक आहे. आणि म्हटलं पण हे नियोजन काय एवढे 4-5 शेगडे लावले इथं. म्हणजे हे बटन दाबलं की चहा उकळतो, ही चहाची शेगडी. म्हणजे हे बाकीचं ते म्हणजे हे एकादशीसाठी उपासासाठी, ते म्हणजे ते ती शेगडी उपासासाठी भगर खिचडी साबुदाणा हे सगळं इकडं. आणि म्हणून ते पलीकडं ते म्हणजे तिकडे जाऊ नका ते सत्रच आहे म्हणजे बरोबर. साहेब मानलं पाहिजे तुम्हाला फार मोठं जबरदस्त आपलं किचन म्हणजे ट्रॉली किचन. याच्या पलीकडे काय ऑटोमॅटिक सगळं. म्हणजे इथं कमवलेला पैसा वरती कसा घेऊन जायचा हे आम्हाला माहिती. तुम्हाला माहिती घ्या म्हणून चेक सही करतो, पैसे तुम्ही टाका, फक्त सांगा मी कमवलेला पैसा मला वरती कसा घेऊन जातो. आयुष्यभर कमवलं. दादू म्हणले तुम्ही परदेशात जाताच आहे. म्हणजे हो मग परदेशात गेल्यानंतर इथं किती 500च्या नोटा तिकडे घेऊन जातात. ते म्हणजे एक पण नाही. म्हणजे का म्हणजे इथली 500ची नोट बाहेरच्या देशात चालत नाही. म्हणजे मग काय करावं लागतं. म्हणजे इकडे रुपये तिकडे पाऊंड आहे, तिकडे डॉलर आहे. मग काय करता म्हणजे काही नाही. म्हणजे मग ही करन्सी कन्वर्ट करावी लागते. म्हणजे हे रुपये कन्वर्ट करून ते रुपये डॉलर किंवा पाऊंड मध्ये कन्वर्ट करायला लागतं. म्हणजे सोपं आहे ना. म्हणजे हो सोपं आहे. म्हणजे मग एवढंच सोपं आहे. मृत्यू लोकांमध्ये करन्सी कन्वर्ट करायला त्याला काय करावं लागतं. इथं आल्यानंतर जसं तुम्ही तिकडं तो पैसा चालतो नाही चालत ना, कन्वर्ट केल्यानंतर पैसा चालतो. तसं मृत्यू लोकात आल्यानंतर जर तुम्हाला इथला पैसा वरती घेऊन जायचा असेल आणि तिथं वापरायचा असेल तर इथं भगवंताचं नामस्मरण आणि भक्ती करावी लागेल आणि मग कमवलेलं तिथं वापरता येईल. सारा सार इथलं सगळं या ठिकाणी हा उद्देश कशासाठी आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुखात घालत महाराज एक मोठं वाक्य आहे, प्रपंचात उतारवाय त्याला प्रपंच आणि जो प्रपंचात गुरफटला त्याने प्रपंचाने त्याला दुःख दिलाय आणि त्याला आयुष्यभर परमात्मा केला.
त्याला उतरण्यास सुख मिळालं. लक्षात घ्या, तुकोबाराचा परमार्थ हा सुखासाठी होता. आवली, अरे भगवंताच्या नामात सुख आहे. नाम धरा कंठी विठोबाची, सदा नाम घोष हरिहरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, काय न हे केले महाराज. तुम्ही म्हणजे विचार करा. महाराज सांगतात तोच विचार, कोहम कथमितम जातम, मी कोण आहे, मी इथं कशासाठी आलो आणि हे सगळं आवडून मला कुठं जायचंय. जर तुम्ही मृत्यू लोकात भगवंताचं नामस्मरण केलं तर तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूया. जर या संसारात सुख मिळवायचं असेल तर याला परमार्थाची सांगड घालावी लागेल. आणि महाराज सांगतात, ए मनुष्या, तुला विचार करावा लागेल भगवंताच्या नामस्मरणाचा. आणि कसा करावा लागेल तर प्रत्येक क्षणाला. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाण्याच्या अगोदर देह जाईल काळ खाईल. म्हणून हा मनुष्य जन्म इतका दुर्लभ मिळाला. सर्व देहा माझी पाहू, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम. असा दुर्लभ मनुष्य. पण या मनुष्याला जन्म आल्यानंतर आणि जन्म मिळाल्यानंतर मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण करावं. प्रत्येक क्षणाला देवाच्या नामचिंतनाचा विचार करावा. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि सावधान व्हा. आणि प्रभूही आपली करवंडी वाढवा. स्वतःची कार्याची जाऊ संघर्ष करतो, पण लेकरांना चांगले दिवस आणणारा संघर्षवंत म्हणजे बाप आहे. संघर्षवंत आहे. जगाच्या पाठीवर केल्यासारखं प्रेम पडद्याच्या आरच राहील आयुष्यभर. कधीच नाही आला तो पडद्याच्या समोर, कधीच रडता नाही आला त्याला. त्याला मन मोकळ्यापणाने रडायचं होतं, पण रडला बरं का तो. ज्या दिवशी मुलगी निघाली ना सासराला, त्या दिवशी गाड्यात पडून रडला मुलीची. मुलगी म्हणती, बाबा कशापाई एवढा आठतास. बाप म्हणतो, बाई तुला शब्द देत त्याला बोट ठेवून ती साडी मी बघितली बघ, चांगल्या घरात गेलीस. पण गेल्यानंतर बापाच्या आठवण बरं का. अहो, या स्टंपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा विराट कोहली भारतासाठी खेळतो, मॅच विनर होतो आणि म्हणून अखंड भारत टाळ्या वाजवतो. पण या बांधावली त्या बांधावर जाणारा तुमचा माझा बाप जर त्याला स्ट्रोक बसता असता तर संपला असता. वर्ल्ड कपची मॅच साठी खेळाडू खेळणारे आमचा अभिमान वर्ल्ड कप मिळवून दिला. पण परिवारासाठी झुंज देणारा बाप या बांधावली त्या बांधावर जात असेल तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. जगीचा बाप हवा, त्याचा वंश विसरावा. एक शेवटची 2-3 मिनिटं घेतो सिनेमा प्रोग्राम देणार. महाराज, मी अनेक राज्यात कीर्तनाला जातो त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे सांगतात, इथं पण बापच इथं पण बापाचं हे तुम्हाला दिसतो. मला माहिती काय, स्वराज्य निर्माण झालं आणि स्वराज्य निर्माण होत असताना मी मला सांगितलं शहाजीराजांचा त्याग. शोभाराजे 32 वर्षाच्या सिंहासनावर राहिले. पण आई, त्या 32 वर्षाच्या सिंहासनावर जाताना आदिलशाही, निजामशाही, मुघल हे सगळे मुद्रा करत होते. महाराजांना सगळे मुद्रा करत होते. पण महाराज मात्र आज घडत होते. बाल शंभूराजे म्हणतात, आवाज आहे हा सुवर्ण क्षण आहे. हे 32 वर्षाचं सिंहासन आणि हा भगवा असा नाही आपला आवाज आहे. आबासाहेब म्हणतात, काय झालं महाराज, आबा तुम्ही रडता का. आबासाहेब म्हणतात, मला माझ्या बापाची आठवण. त्या 32 वर्षाच्या सिंहासनावर जाताना माझा बाप हा दृश्य बघायला असताना त्याला लय आनंद वाटला असता. आणि खरं सांगू का बाळराजे, ते 32 वर्षाचं सिंहासन त्यांच्यामुळे मिळालंय. म्हणजे तुमचं माझं ऐश्वर्य ना आपल्या मायबापामुळे, मायबापामुळेच आहे. त्यांच्यामुळेच आपण काय होतं, एक कालांतर मिळाल्यानंतर त्यांचं थोडं वय होतं. डायबिटीज, ब्लड प्रेशर असे आजार त्यांना ग्रासले जातात. त्यामुळे त्यांची चिडचिड होती. वर्ग म्हणतो बाप माझा लय येणे करतो, येणार नाही आरती याला तुम्ही देतावा. आता हुशार आहे, त्याने तुझ्या भविष्याची तरतूद लावून दिली. त्याला माहिती होतं तुला भविष्यात काय पाहिजे. शहाजीराजांना माहिती होतं शुभाराजांना भविष्यात काय पाहिजे. अहो, छत्रपती शिवाजीराजे नाराज झाले महाराजांवर. आई म्हणते, शुभा काय झालं ना. कोण म्हणतोय, शुभाराजे प्रसंग सांगतात शंभूराजांना, हो महाराजी नाराज व्हायचं नाही बरं का बापावर. बापाचा प्रत्येक निर्णय योग्य असतो कोणासाठी. आम्ही बी नाराज झालो. दानपट्टा चालवणारा शुभा, तलवार चालवणारा शुभा
आणि बापानं काय दिलं वाघनक्या भेट दिल्या आम्हाला. आम्ही म्हणलं आबासाहेब आम्हाला वाघनक्या दिल्या, आम्ही तलवार चालवतो. त्यावेळेस आमच्या आबासाहेब म्हणले शुभा मोठ्या संकटात वाघनक्या कामाला येतील, तुझी तलवार नाही कामाला येणार. एवढंच लक्षात राहिलं महाराजांच्या. आणि ज्यावेळेस अफजल खान आला ना महाराष्ट्राला, आया तो अफजल इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसकी छाती में. महाराजांनी असंच नाही अफजल फाडला. अफजल म्हणला तलवार बी घेऊन यायची नाही, दानपट्टा घेऊन यायचं नाही, आणि मग ये माझ्या भेटीला. आणि मग आठवला बाप, मग काढल्या वाघनक्या. हो संभाजी गावजी आमचा बाप बरोबर म्हणत होता, मोठ्या संकटात बापाला आठवा. खरं सांगू का, आज अफजल खान समोर होता. जर तलवार दिली असती ना शहाजीराजांनी तर अफजल फाडता आला नसता, पण बापाने वाघनख्या दिल्या म्हणून महाराष्ट्रातलं मोठं संकट हा अफजल छत्रपती शिवाजीराजे फाडू शकले. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा, हेच लक्षात ठेवलं महाराजांनी. आणि मग शंभूराजांच्या लक्षात आलं, ज्या वेळेस शंभूराजे छत्रपती झाले आणि त्यानंतर काही कालावधीत महाराज कोकणले गेले. महाराजांना आपल्याच माणसाने पकडून दिलं. हे शेवटचा का प्रसंग मांडला तिथं बाप आहे. आणि शंभूराजांना या मातीतून फरफडत येताना आबासाहेबांच्या ठेवले. खरं सांगू का, एवढे वार जाते ना महाराजांवर पूर्ण अंगावरचा मजा लागते. तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती, तलवारी दिली फाडल्याला महाराजांचा. लोक म्हणतात शिवाजी महाराजांच्या मुलाने कीर्तनात काय सांगायचे, राजे होते म्हणूनच कीर्तन येते, राजे होते म्हणून मंदिरात ते देव शिल्लक गेले, राजे होते म्हणून आपण इथं बसतो. तलवारी ठेवल्या असते आपल्या. सांगायचं तात्पर्य असं आहे. म्हणून विश्वास भाऊ मला या गोष्टीचा विश्वास वाटतो. हा कबीर महाराज काय म्हणून जन्माला माहिती नाही, पण तो मरताना हिंदू म्हणून मरणार आहे. तो ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है. सांगता की नाही पहा, ही भूमी संतों की, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आहे. हे सांगायचं तात्पर्य होतं. शंभूराजांवर एवढे वार झाले ना, पण महाराज वारंवार माग बोलत होते. आणि कवी कलेश म्हणतो, राजे उभ्या आयुष्यात तुम्हाला लढताना नाही बघितलं, आज तुमच्या डोळ्यात पाणी का आलं. राजे म्हणतात तो जंजिरा राहिला माझा माग, माझ्या आई बापाचं स्वप्न होतं, म्हणून जे आदरणीय बाबांचं स्वप्न आहे ना ते पुढे आता लेकरांनी पूर्ण करण्याचा विचार करावा. जर त्यांच्या मनात इच्छा राहिली असतील आपण मग त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आणि मग महाराज जंजिरा नाही गेला, तो जंजिरा म्हणजे माझ्या वडिलांचं स्वप्न नाही घेता आला मला. सद्यस्थिती सळोकी पडली. एक मोठं वाक्य बोलू का साहेब महाराज, जंजिऱ्याची बात काय घेऊन बसला आई. अजून थोड्या वर्ष जगले असलेला छत्रपती धर्मवीर संभाजीराजे तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. काय मिळत होता योद्धा, अपराजित एक युद्ध न हरणारा योद्धा. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसा दिखता है संभाजी. ते सहकारी म्हणतात हुजूर वो वीर शिवा का बेटा है, छावा कहते हैं उसे, डरता नहीं किसी को. अरे मेरे ओर से हो क्या संभाजी की ओर से हो हुजूर, इस वक्त हम सच्चाई की ओर से, और सच ये है कि संभाजी शिवा का छावा है हुजूर, और छावा झुकता नहीं किसी के सामने. नाही चुकले महाराज, नाही वार झाले, नरढ्यावर तलवारी फिरल्या. पण आबासाहेब आणि आईसाहेब म्हणतात ना छावा आहे तर छावा चुकणार नाही पुन्हा समोर. डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावा तुमच्या विठीला येतो. औरंगजेब म्हणतो तुला डर नहीं लगता क्या, ऐसा संभाजी हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. आणि औरंगजेब तुला एअरपटच करेल, तुझ्याकडे किरे महाराज जन्माला. महाराज जन्माला येतात महाराष्ट्राच्या कुशीत, आणि शिव छत्रपती शिवाजीराजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश सजावा. आणि मग औरंगजेब म्हणतो, हमने हे शेवटचं वाक्य देतात, अहो छावा तुम्ही आम्ही म्हणून याच्यात नवल काय. औरंगजेब छावा म्हणत नव्हता. जर औरंगजेब छावा म्हणला तर आज हिंदू धर्म गौरवशाली झाला होता. हमने आंखें निकाल दी इसने आंखें नहीं झुकाई हमारे साथ. हमने जबान काट दी इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है,
छावा जय सच में छावा है. म्हणून ज्याचा बाप सेवा असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा होते राजे महाराज दंडनी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. म्युझिक बंद करा. वाणीतून एखादा शब्द गेला असेल अंतःकरणातून माफी मागेल. आदरणीय प्रकाश भाऊ धरे यांनी या ठिकाणी मला संपर्क साधला आणि प्रकाश भाऊंनी मला भरपूर फोन केले. तारीख घेतल्यापासून महाराज माझ्या घरचे जेवढे फोन नाही प्रकाश दादांनी मला फोन केले आणि फार अंतःकरणाने या ठिकाणी कार्यक्रमाचं सुंदर नियोजन याही वर्षी आपण केलं. या परिवाराचा धन्यवाद. या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. आमच्या सर्व महाराज मंडळींचा पुनश्च एकदा धन्यवाद. सर्वांच्या चरणात साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी पुणे खेड शॉपूर इथून येतो आणि माझी तिसऱ्या पिढीचा हा परमार्थ आहे. माझे वडीलही कीर्तनकार आहेत. माझे आजोबा भजनात होते आणि हे सगळं कार्य होत असताना या ठिकाणी वडिलांच्या सोबत जाऊन हळूहळू मी कीर्तन शिकलो. बाबांकडेच कीर्तन शिकलो. बाबाही फार सुंदर कीर्तन करतात आणि ही आवड निर्माण होत असताना या ठिकाणी वडिलांचा त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे आणि त्यांच्या परंपरेने मी इथपर्यंत आलो. नक्कीच कोणताही धर्म या ठिकाणी कुणाचा द्वेष करायला शिकवत नाही. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. तो यातायाती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जात नाही आणि विष्णुदासाला धर्म नाही. म्हणून आपला जो सनातन धर्म आहे, हिंदू धर्म आहे, त्याची शिकवण आहे सगळ्या माणसांना सोबत घ्यायचं, प्रेमानं खऱ्या अर्थाने एक सामाजिक सलोखा निर्माण करायचा आणि वारकरी संप्रदाय त्याच खऱ्या अर्थानं तत्वानं भासणारा हा वारकरी संप्रदाय, जिथं खऱ्या अर्थानं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद ब्रह्म अमंगळ. पण या तत्वावर चालणारी आम्ही सर्व माणसं आणि आपला हा पूर्ण महाराष्ट्र. म्हणून या ठिकाणी हिंदू धर्म हा सगळ्यात गौरवशाली धर्म आहे, कारण तो कोणाचा द्वेष करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही कीर्तनातून प्रबोधनातून सामाजिक सलोखा निर्माण करणं फार गरजेचं आहे. नक्कीच लहानपणापासून माझी ही तिसरी पिढी असल्यामुळं घरातच संप्रदायाचं वारकरी संप्रदायाचं वातावरण आहे. आणि तसं पाहायला गेलं तर हा जो महाराष्ट्र आहे किंवा सनातन हिंदू धर्म आहे हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्यामुळे इथं असणारी प्रत्येक माणसं हिंदुस्थानात राहणार ती हिंदूच आहेत. म्हणून मला असं वाटतं की तिथं कोणत्याही पद्धतीचा भेद नाही आणि हे सगळं कार्य करत असताना एक समाजाच्या उपयोगी आम्ही काहीतरी कार्य करावं म्हणून हे कार्य चालू आहे. मला असं वाटतं आपल्या शब्दातून आपल्या वाणीतून साच आणि मवाळ मित्र आणि रसाळ शब्द जैसे कळोळ अमृताचे आपण समाजाला संघटन समाजाला एकत्र करण्याचं काम केलं पाहिजे नाही. आणि म्हणून या ठिकाणी घरातलं वातावरण हे पहिल्यापासून सांप्रदायिक आहे, त्यामुळे इथली काही अडचण नाही आणि याच्यानंतरची माझी पिढी वारकरी संप्रदायात निश्चित कार्य करेल याचा मला विश्वास आहे आणि अपेक्षा. धन्यवाद. नक्कीच एकात्मतेचा प्रयत्न असा आहे की इथं जन्माला आले संत कबीर आले, त्यानंतर शेख मोहम्मद बाबा आले, कबीर लतीफ मोमीन मुसलमान अनेक संत सेना महाराज आले. म्हणजे अनेक जाती धर्मात जरी संत जन्माला आले पण त्यांचा संदेश एकच होता की सगळ्यांना एक करणं, की ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविने प्रीती. जात अशी कोणतीच नसते, सगळ्या कोणत्याही प्रकारचा लाभांश न डोळ्यात समोर ठेवता सगळ्यांना प्रेम करते ती माणुसकीची जात हीच सर्व संतांनी समाजासमोर ठेवली. आणि मला असं वाटतं संतांनी जे आमच्या समोर ठेवलं, जे संत साहित्य आमच्या समोर ठेवलं ते आम्ही जपणं गरजेचं आहे. आपण आपल्या धर्माचा या ठिकाणी अभिमान बाळगणं गरजेचं आहे. मला असं वाटतं जे शिवबाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबार आहे आणि तुकोबारांनी शिवबाराजांना खऱ्या अर्थाने एक उद्बोधन आणि प्रबोधन केलं आणि मग खऱ्या अर्थानं स्वराज्याला एक वेगळी कलाटणी भेटली. आणि म्हणून या अनुषंगानं अनेक जाती धर्मात संत जन्माला आले आणि मला असं वाटतं आजही त्या प्रत्येक संतांची जयंती त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात आणि हेच महाराष्ट्राचं ऐक्य आहे. आणि असंच जर राहिलं हे ऐक्य राहील आणि राहणार याच्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत, प्रयत्न करत राहू आणि तोच महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने एक सौख्य आहे. मला असं वाटतं हा तेढ संपला पाहिजे नाही आणि एक सलोखा निर्माण झाला पाहिजे नाही. हेच खरंच महाराष्ट्रातलं मोठं हिंदुत्व आहे आणि या हिंदुत्वाचा विचार आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा आनंद